नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। तर आज आपण हा नायलॉनचा जो साबुदाणा असतो ना त्याचा चिवडा आणि बटाट्याचे जो खीस असतो ना ते मिक्स करून कसा आपण करायचा, बाहेर जसा मिळतो तसा कसा करायचा घरात ते बघणार आहोत। तर त्यासाठी बघा काय साहित्य घेतले। शेंगदाणे घेतलेत, हे अगदी मी अंदाजेच म्हणजे तळणार आहे, त्यात काय असं मी प्रमाण असं घेतलं नाही आहे। तर शेंगदाणे घेतलेत, हिरवी मिरची घेतली बारीक चिरून घेतले आणि हा नायलॉनचा साबुदाणा आहे, हा वेगळा मिळतो, तो तळण्यासाठी असतो स्पेशली। जे बाहेर फुललेला असा पांढरा असा साबुदाण्याचा चिवडा जो मिळतो ना त्यासाठी हा लागतो, तो वापरणार आहोत आपण। आणि बटाट्याचा असा खीस आपण घरात पण करतो ना तो पण आहे, म्हणजे तो पण घेऊ शकता किंवा बाहेर मिळतो तो तसा, तोही तुम्ही घेऊ शकता। तर आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेणार आहे, उपवासाच आहे त्यामुळे शेंगदाणे आणि मिरची हेच एवढंच आपण वापर करणार आहोत त्याचा। तर शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला तो चिवडा तळायचा आहे। ह्यात म्हणजे मिरची वगैरे आपण तळणार ना तर त्या मिरचीचा तिखटपणा ना त्या साबुदाण्याच्या ह्याच्यात उतरला जातो, म्हणून आपण हे पहिल्यांदा शेंगदाणे आणि मिरची पहिल्यांदा तळून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचे फ्लेवर त्याला लागतात। तर असं हे चांगलं कुरकुरीत असे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। मग मिरची तळून घ्यायची आपल्याला तशीच, आणि अगदी म्हणजे कमी खर्चात आणि चांगला असा शाबू चिवडा म्हणतात त्याला, नायलॉनचा साबुदाणा असं म्हणतात त्याला। तर तसा आपण मार्केटसारखा तयार करणार आहोत घरी, अगदी छान चवीचा तयार होतो। आता आषाढी एकादशी आहे उद्याला, तर हा तुम्ही करून ठेवू शकता। तर आता ह्या मिरच्या टाकल्यात मी, मिरच्या पण मी अंदाजानेच घेतल्यात, 4 अशा मिरच्या घेतल्यात मी। आणि ह्याचं काय मी आता प्रमाण असं काही हे केलं नाही आहे, जितका म्हणजे आपल्याला लागणार आहे घरासाठी तेवढाच मी आता करणार आहे। म्हणजे उद्याला जितका आम्हाला घरी वापरण्यासाठी लागेल ना तेवढा एक थोडासा एक्स्ट्राचा असा करून ठेवणार आहे मी। तर हा चिवडा असा म्हणजे गोडसर असा छान लागतो, तिखट गोड असं। तुम्ही म्हणजे आता मी ह्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही बुक्का पूड वगैरे वापरली तरी पण चालते, पण जास्तीत जास्त करून मिरचीच वापरा, कारण मिरचीनं चव चांगली येते। म्हणजे आपण तो चिवडा खाताना ना मिरची वगैरे तोंडात आली ना तेवढं छान लागतं। आता ह्यानंतर मी बटाट्याचे जे हे आहेत ना ते तळून घेणार आहे। मी अगदी हे नॉमिनल ह्याच्यात घालणार आहे इथं, म्हणजे एक वेगळेपणा असावा, थोडा थोडा असतो त्या चिवड्यात, पण त्यासाठी मी हा थोडाच घेतला आहे, तो थोडा तळून घ्यायचा आहे। आणि माझं ते पॅकेट जे होतं नायलॉन साबुदाण्याचं ते मी कितीचं घेतलं होतं ते काय माझ्या लक्षात नाही आहे, 100-200 ग्रॅमचं वगैरे असेल ते। मी एवढा पूर्ण तळणार नाही आहे, एक 5-7 मोठी वगैरेच असं मी तळून घेतलेलं आहे तो। तर आता ह्याला जास्त करपवायचं पण नाही आहे, तो म्हणजे फुललेला दिसला की नाही असं त्याचा कलर पांढरा असा होतो, तर हे करून घ्यायचं आहे। आता हे बघा मी किती क्वांटिटी कमीमध्ये टाकले, असं थोडं थोडं क्वांटिटीमध्येच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे। आणि हा वरून जरी असा तळल्यासारखा दिसत असला तरी तो आतनं तळला गेलेला नसतो। आता बघा हे जरा ट्रान्सपरंट दिसतोय, असा पांढरा दिसत नाही आहे, तर असा हा फुलला आहे म्हणून आपण तळला गेला आहे असं समजायचं नाही आहे, तो आतून कच्चाच असतो। त्याची म्हणजे असा कलर पूर्ण असा पांढरट तयार होतो कलर, त्यावेळी तो तळला गेला आहे असं समजायचं। आता हा फुललेला दिसतोय आपल्याला म्हणून तुम्ही लगेच काढून घ्यायचं नाही आहे तो चिवडा, कारण तो आतून कच्चाच असतो, मग कच्चं राहतं। त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही जर करत असाल हा चिवडा पहिल्यांदा, तर एक बॅच तळून तुम्ही हातानं चुरून बघा की चांगला हे झाला आहे का नाही, शेवटपर्यंत तो फुलला गेला पाहिजे। त्यामुळं तो बारीक म्हणजे ह्याच्यावर ठेवून ना एकदम मिडियम फ्लेमवर, बारीक नव्हे मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचा आहे आणि हलवत हे करायचं, नाहीतर खालून करपतो तो। आणि चांगला असा पांढरा कलर यायला पाहिजे त्याचा, हा बघा आता हा मी दाखवला आहे तसा पांढरा कलर यायला पाहिजे, त्याचा ट्रान्सपरंट असा कलर गेला पाहिजे। आणि अशा आपल्याला हा आता शाबू चिवडा सगळा तळून घ्यायचा आहे। आणि हे काय करायचं, यात जसा तळून होईल ना तसं मीठ आणि साखर घालत जायचं आहे। आता मी मीठ एकदमच घालून घेतलं आहे, नंतर ह्याच्यानंतर मी मीठ घालणार नाही आहे, कारण मिठाला इतका काय असा प्रॉब्लेम येत नाही। पण पिठी साखर ही नंतर लागत नाही, गरम गरम असतानाच ना आपल्याला पिठी साखर वगैरे घालून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी एक बॅच टाकल्यानंतर लगेच पिठी साखर घालून घेतले आणि 1-2 घालणार आहे, तळणार आहे आणि पिठी साखर लगेच घालून घेणार आहे,
कारण हे लगेच मग त्याला चिकटून असं चांगलं बसत नाही, कारण नायलॉन साबुदाण्याला स्वतःची अशी काही चव नसती, त्यामुळे ती आपल्याला ती चव द्यावी लागणार आहे. आणि गार झाल्यानंतर मग ते पिठी साखर वगैरे त्याला चांगलं लागत नाही. त्यामुळं असं जसं तळून घेऊ ना आपण तसं ते लगेच पिठी साखर वगैरे घालून घ्यायची आणि हलवून घ्यायचं आहे. म्हणजे सगळेच इन्ग्रेडियंट गरम असल्यामुळे चांगले लागतात आणि चिवड्याला चव चांगली येते. ही आजची एक टीप आहे याच्यासाठी. आता हे बघा हलवते तर मी गरम आहे भरपूर, आणि पिठी साखर मग खाली पण राहिलेली असते. एक तुम्ही चमचा वगैरे घेऊन खालनं पण असं हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे शेंगदाण्याचं आणि मिरचीचं जेवढं प्रमाण आहे ना ते तितपत म्हणजे असं चिवडा बसेल असं इतपत मी करून घेतलेलं आहे. अजून थोडं मी तळून घेतलेलं आहे. मग आपला चिवडा तयार आहे. तर काही जण कढीलिंब वगैरे खातात उपवासाला, तर जे खातात ना त्याने ह्यात कढीपत्ता वगैरे पण घातला तरी चालतो, त्याचा पण एक वेगळा फ्लेवर येतो. आमच्या ह्या भागात इकडच्या खाल्ला जात नाही कढीलिंब वगैरे, तर मी त्यात घातला नाही आहे. तर ह्याला बाकीची फोडणीची वगैरे पण काही गरज नसते. तर असा आपला बाहेर जसा मिळतो तसा साबुदाणा तयार आहे नायलॉनचा. हा बघा कसा चुरला, म्हणजे आतपर्यंत सगळं चुरला गेलेला, कच्चा राहिला नाही आहे. तर हे पेशन्सचं काम आहे. तर ते तळताना तेवढे काळजी घ्यायची आहे. पहिल्यांदा करत असाल तर एक बॅच तळताना चांगलं बघून घ्या. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.